श्लोक क्रमांक 31. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयः अनुपश्यामि हत्वा स्वजनम् आहवे. तर बघा पदाच्या लक्षात आला का? आता अर्जुन या श्लोकातून भगवंताला सांगतोय की हे युद्ध करून काही फायदा दिसत नाही. व असं सांगितलं भगवंतानी ज्या वेळेला अर्जुनाला सांगितलं की अर्जुना ज्यांच्या बरोबर तुला युद्ध करायचं ह्या सगळ्या कामांना तू पहा. अर्जुनाने ज्या वेळेला पाहिलं तर सगळे आपलेच दिसले स्वजन आणि स्वजनांना पाहून अर्जुनाच्या ठिकाणी करुणा निर्माण झाली, दया निर्माण झाली आणि त्या करुणेनं युक्त होऊन अर्जुनाची जी स्थिती झाली त्या स्थितीचं अर्जुनाने वर्णन केलं. देवा तो म्हणतोय की या माझ्या उभ्या असलेल्या या आणि युद्धाची इच्छा करणाऱ्या स्वजनांना पाहून माझी अशी स्थिती झाली की माझ्या हातातून माझ्या सगळ्या अवयवाला शिथिलपणा आलेला आहे, तोंड कोरडं होत आहे, शरीराच्या ठिकाणी कंप निर्माण होत आहे, रोमांच निर्माण होत आहे, हातातून धनुष्य पडत आहे, माझ्या त्वचेची पण काय होते आग होत आहे, दाह होत आहे आणि माझं मन असं भ्रमित झालेलं आहे. मला उभा राहण्याचं सुद्धा मला आता सामर्थ्य राहिलं नाही असं अजून बोलला. आणि आता पुढं म्हणतोय केशव, हे केशवा, च घ्यायचा अगोदर, च म्हणजे आणि, केशव हे केशवा विपरीतानि निमित्तानि पश्यामि. अजून म्हणतो की सगळी विपरीतच अशा प्रकारची लक्षणं मी पाहतो. युद्धाला आलोय खरं पण आता युद्धामध्ये मारायचं कुणाला? सगळ्या स्वजनांनाच मारायचं आणि हे काही लक्षणं चांगले नाही. चांगले लक्षण आहे बाई. हां, स्वजनांना मारायचं म्हणजे ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळलो, ज्यांनी लहानाचं मोठं केलं, कडीवर घेऊन जे हिंडले असे भीष्म पितामह वगैरे द्रोणाचार्य ज्यांनी आपली विद्या ज्यांनी शिकवली. म्हणून अर्जुन म्हणतोय विपरीतानि निमित्तानि पश्यामि. हे सगळी विपरीतच अशा प्रकारचे निमित्त मी काय करत आहे, पाहत आहे. ही काही चांगली लक्षणं दिसत नाही, विपरीतच सगळी लक्षणं दिसतात असं अर्जुन म्हणतो. विपरीतानि निमित्तानि पश्यामि, विपरीतच अशा प्रकारची लक्षणे मी पाहत आहे. च दिसलं का? च आणि आहवे दिसलं का? पुढे शब्द आहावे म्हणजे युद्धामध्ये स्वजनम हत्वा, स्वजनांना मारून. हे स्वजन आहेत ना, आपलेच लोक आहेत ना सगळे. जन म्हणजे लोक, स्व म्हणजे आपले. या स्वजनांना हत्वा म्हणजे मारून श्रेय न अनुपश्यामि. श्रेय शब्दाचा अर्थ काय? कल्याण. या स्वजनांना मारून कल्याण होईल असं काही दिसत नाही किंवा मी असं काही पाहत नाही.
श्रेय न अनुपश्यामी, श्रेय म्हणजे कल्याण होईल असं न अनुपश्यामी म्हणजे मी पाहत नाही. आलं? स्वजनांना मारून, आजाला चुलत्याला भावाला मारून कुठं कल्याण होत असते? अजून तेच म्हणतोय की तुम्हाला काही कल्याण दिसत. कळला श्लोक? पुढचा सांगायचा. न कांक्षे विजयं कृष्ण, न च राज्यं सुखानि च, नो राज्येन गोविन्द, भोगैर्जीवितेन वा. न कांक्षे विजयं कृष्ण, न च राज्यं सुखानि च, नो राज्येन गोविन्द, किं भोगैर्जीवितेन वा. पदच्छेद पहा. न कांक्षे विजयं कृष्ण, न च राज्यं सुखानि च, किं न राज्येन गोविन्द, किं भोगैः जीवितेन वा. आलं का? बघा आता पदच्छेद लक्षात आला ना. आता अन्वयार्थ पहा. कृष्ण शब्द अगोदर घ्यायचा, संबोधन आहे. अर्जुन कृष्णाला म्हणतोय, कृष्ण हे कृष्णा, विजयं न कांक्षे, मी विजयाची इच्छा करीत नाही. आलो इथं युद्ध करायला, पण आता मला इच्छा राहिली नाही. कारण इथं मारायचे कोणाला? सर्व स्वजनांनाच मारायचे. आणि स्वजनांना मारून मी विजय मिळवू का? मला नाही विजय लागला, मला नाही विजय मिळवायचा, मला विजयाचीच इच्छा राहिली नाही. आता विजयं न कांक्षे, मी विजयाची इच्छा करत नाही. च राज्यं च सुखानि न, मला राज्याची इच्छा राहिली नाही आणि राज्य मिळवून सुख भोगायची काय राहिली नाही, इच्छा राहिली नाही. विजयाची इच्छा नाही, राज्याची इच्छा नाही, सुखाची पण इच्छा राहिली नाही. बर. गोविंद हे गोविंदा, संबोधन आहे. हे गोविंदा कोण म्हणते? अर्जुन म्हणते कोणाला? कृष्णाला. की हे गोविंदा, राज्येन न किम, राज्यानं राज्य घेऊन राज्य मिळवून, न म्हणजे आम्हाला, किम काय फायदा सांग बरं. स्वजनांना मारायचं, सगळे चुलते मारायचे, भाऊ मारायचे, मामा मारायचे, सगळे मित्र मारायचे, सगळे सखे मारायचे, पोरं मारायचे, नातू मारायचे सगळे. आणि मग हे राज्य घेऊन काय करायचे? हे राज्य कोण बघणार आहे पुन्हा? हे सगळं करायचं असते कुणासाठी? लोक घर बांधतात, जमीन घेतात, कोणासाठी घेत असतात? एकट्यासाठी, सगळ्या परिवारासाठी घेतात ना. आणि परिवार तर माझा सगळा कुटुंबातला त्यांनाच मारायचं. आणि मग राज्य मिळून हे राज्य कोण बघणार? काय फायदा आहे त्या राज्याचा? मग गोविंद न म्हणजे आम्हाला, राज्येन किम, मग हे राज्याच्या योगानं राज्य जिंकून मग काय फायदा आहे? काय फायदा? किंवा भोगही किम, भोग मिळवले, भोग प्राप्त केले, ती भोग प्राप्त करून तरी काय फायदा आहे? मग हाय काय उपयोग त्याचा, ते भोगांचा? बंगले बांधले 10-5 आणि कोणीच नाही, भाऊ नाही, बहीण नाही,
प्राप्त करायचे, सुख प्राप्त करायचे, पण ते भोगणारे तर कोणी पाहिजे ना. ज्यांच्या करता मिळवायचे तेच तर मागायला लागले. भोगही किंवा ती भोग प्राप्त करून तरी काय फायदा आहे. वा जीवितेन किंवा आम्ही मग सगळेच मेले, हे सगळे आमचे स्वजन सगळे, आणि मग मीच तरी जिवंत राहून आम्हीच तरी जिवंत राहून काय फायदा आहे. काय उपयोग आहे जीवितेन जगून तरी काय फायदा आहे काही फायदा नाही. असं अर्जुन कृष्णाला बोलतो. अजून एकदा सांगू कसलो बघा. कृष्ण विजयम न कांक्षे, मी विजयाची इच्छा करीत नाही. च राज्यम न च सुखानी न, राज्याची इच्छा करीत नाही आणि सुखाची सुद्धा मी इच्छा करत नाही. बर गोविंद, हे गोविंदा, नह अगोदर घ्यायचं. नह म्हणजे आम्हाला राज्येन किम, हे राज्य प्राप्त करून त्या राज्याच्या द्वारा तरी काय फायदा आहे. किम म्हणजे काय, काय म्हणजे काय फायदा आहे. भोगही किम वा जीवितेन किम, भोग प्राप्त करून तरी काय फायदा आहे. वा जीवितेन, वा म्हणजे अथवा जीवितेन, जगण्याने तरी काय फायदा आहे. मग आम्हाला आहे काय फायदा, काय फायदा नाही. असं अर्जुन म्हणतोय भगवान श्रीकृष्ण. अजूनच बोलतोय पुढे. येषामर्थे कांक्षितन्नो राज्यं भोगा सुखानि च त इमेव स्थिता युद्धे प्राणस्त्यक्त्वा धनानि च. येषामर्थे कांक्षितन्नो राज्यं भोगा सुखानि च. तयमेव स्थिता युद्धे प्राणं त्यक्त्वा धनानि च. येषाम अर्थे कांक्षितं नः राज्यं भोगाः सुखानी च. ते, हेचा लोप झाला तिथं. ते काय, ते इमे अवस्थिताः युद्धे प्राणान् त्यक्त्वा धनानि च. पदच्छेद कळला, आला पदच्छेद. बघा आता अर्जुन म्हणतोय येषाम अर्थे, न अगोदर घ्या वाटलं असतं. न म्हणजे आम्हाला, न म्हणजे काय आम्हाला. येषाम अर्थे ज्यांच्यासाठी, येषाम अर्थे म्हणजे ज्यांच्यासाठी, ज्यांच्या करता. राज्यं भोगाः च सुखानि कांक्षितं, ज्यांच्या करता आम्हाला राज्य भोग आणि सुखे अपेक्षित आहे. राज्य भोग सुख मन कशासाठी मिळतं, परिवारासाठी, स्वजनासाठी. मग ज्यांच्या करता आम्हाला हे सगळं अपेक्षित आहे, राज्य भोग आणि सुख, हे कुणासाठी अपेक्षित आहे, स्वजनासाठी. आणि ते तर पुढे उभे राहिले. ते दिसलं का, ते इमे, ते हे
म्हणजे ज्यांच्याकरता आम्हाला राज्य अपेक्षित आहे, सुख अपेक्षित आहे, भोग अपेक्षित आहे, तेच हे ते इमे युद्धे, इथं युद्धामध्ये प्राणान च धनानी त्यक्त्वा अवस्थिता. अजून म्हणतोय ज्यांच्याकरता आम्हाला हे सगळं राज्य, सगळे भोग आणि सुख अपेक्षित आहेत, तेच हे स्वजन किंवा तेच हे कौरव हे आपल्या स्वतःच्या प्राणाचा त्याग करून आणि सगळ्या धनाचा त्याग करून युद्धामध्ये उभे राहील. मग आणि यांना मारून काय करू? समजते का श्लोक? बघा, येशाम अर्थे ज्यांच्याकरता नह नह म्हणजे आम्हाला राज्यम भोगा सुखानी कांक्षित, ज्यांच्यासाठी आम्हाला राज्य भोग आणि सुखे काय अपेक्षित आहेत, ते इमे तेच हे स्वजन प्राणांच धनानी त्यक्त्वा, प्राणाचा आणि धनाचा त्याग करून युद्धे अवस्थित आहात, तिथे युद्धामध्ये उभे आहेत, उभे राहिले. आलं? कोण कोण उभे राहिले आहेत बघा आता. स्वजन, स्वजन म्हणजे कोण? आचार्या पितर पुत्रास तथैव च पितामहः मातुला श्वशुरा पौत्राश शाला संबंधिनस्तथा आचार्या पितर पुत्रास तथैव च पितामहः मातुला श्वशुरा पौत्राश शाला संबंधिनस्तथा आचार्याः पितरः पुत्राः तथा एव च पितामहाः मातुलाः श्वशुराः पौत्राः शालाः संबंधिनः तथा. आला का? पदच्छेद आला का? आता बघा इथं कोण कोण आहे अजून सांगतोय. आता आचार्य कोण आहे? आचार्य ज्यांनी मला विद्या शिकवली. अर्जुन जेव्हा जगात प्रसिद्ध झालो, हे प्रसिद्ध कोणामुळे झालो? द्रोणाचार्यामुळे झालो. एवढे ज्यांचे उपकार आहेत. जी विद्या आचार्यांनी त्यांच्या मुलाला दिली नाही, अश्वत्थाम्याला, ती विद्या त्यांनी मला दिली. असे माझे आचार्य, हे द्रोणाचार्य, कृपाचार्य, पितरः चुलते, पितरः म्हणजे कोण? चुलते. पुत्राः आमचे पुत्र आहेत. कौरवाचे पुत्र होतेच ना तिथं. आणि या पक्षामध्ये त्यांचे पण मुलं होतेच की. काही युद्धामध्ये काय फक्त त्यांचेच मरत असेल, हे मरत नसेल. ते सगळे इकडचे मरणार, तिकडचे मरणार, सगळेच मरणार. तथा एव च अगोदर घेतलं. च म्हणजे आणि, तथा एव तसेच पितामहा, सगळे आजोबा पण आहेत. भीष्म पितामह आहेत. आणि त्यांच्याबरोबर अजून बरेच असतील. त्यांचे चुलत भाऊ बरेच असतील. पितामहा मातुलाः मामे, मातुलः एक वचन आलं की मामा, मातुला बहुवचन आलं की मामे. हे सगळे बहुवचनात आले. सगळं श्वशुराः सासरे. सासरे म्हणजे सगळ्याच होते ना. युधिष्ठिराचा सासरा असेल, भीमाचा सासरा असेल, अर्जुनाचा सासरा असेल. आता हे दुप्पट कोण होता? 5 जणांचा सासराच होता ना. कोणत्या का पक्षात असताना पण तू होताच ना तिथं युद्धात, मरणार तर होताच ना. बरं काय
द्रौपदी काय फक्त एकच बायको सगळ्यात होती असं थोडे, त्यांच्या स्वतंत्रच्या प्रत्येकाच्या पण स्वतंत्र पण काय होत्या, पत्नी होत्या. आणि कौरव ते काय सगळे ब्रह्मचे होते, कौरव काय किती सासरे असतील बघा तुम्ही आता. तर श्वशुराः म्हणजे काय, सासरे. पौत्राः म्हणजे नातू. पुत्रः म्हणजे पुत्र आणि पौत्रः म्हणजे नातू. नातू सुद्धा होते युद्धात. पा बहुतेक की मदर झालेलं युद्ध केलं काय हा, नातू आले म्हणजे त्यावेळेला लोक माता घेऊन होते. पौत्राः. शालाः. शालाः म्हणजे मेवणे. हा, मेवणं माहित नाही का, तुझ्या भावाला म्हणतात मेवणा, बायकोचा भाऊ. सगळ्यांच्या बायको, सगळ्यांची लग्न झालीच होते तिथले, त्यांच्या बायकोचे भाऊ आलेच असते युद्धाला. हा, शाला तथा संबंधीनः. तसंच सगळे संबंधी होते. सगळे जिकडून नाव सांगत बसते तिला सांगून सगळे संबंधित होते म्हणून. हा, तर बघा अजून आचार्याः. आचार्य होते किंवा आचार्य आहेत. पितरः सगळे चुलते आहेत. पुत्राः पुत्र आहेत. च तथा एव पितामहाः आणि तसेच पितामह आहेत, आजोबा आहेत. मातुलाः मामे आहेत. श्वशुराः सासरे. पौत्राः नातू. शालाः मेहुणे. तथा संबंधिनः असे सर्व संबंधी आहेत. आणि अजून आता म्हणते हे सगळे संबंधीच आहेत आणि यांना मारायची माझी इच्छा नाही. एतान् हन्तुमिच्छामि नतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतुकिन्नु मही कृते. एतान् हन्तुमिच्छामि नतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतुकिन्नु मही कृते. एतान् न हन्तुम् इच्छामि घ्नतः अपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु मही कृते. आलं का? बघा आता अन्वयार्थ पहा. मधुसूदन अगोदर घ्यायचं. काय घ्यायचं? मधुसूदन. हे मधुसूदना. आता हे मधुसूदन कोण आहे माहिती का? हा, भगवान श्रीकृष्णाला मधुसूदन म्हणतात. का? कारण मधु नावाचा दैत्य भगवान श्रीकृष्णाने नष्ट केला, त्याला ठार केलं. म्हणून मधुसूदन म्हणजे मधुदैत्याला नष्ट करणारा, ठार करणारा, मारणारा, त्याला मधुसूदन म्हणतात. आणि तो भगवान श्रीकृष्णाने मारला म्हणून मधुसूदन हे नाव कोणाचं आहे? भगवान श्रीकृष्णाचं आहे. आणि त्या नामाचा उच्चार करून हा म्हणतोय हे मधुसूदन. संबोधन आहे. हा, कृष्णाला उद्देशून म्हणतोय मधुसूदन. हे मधुसूदना. एतान् घ्नतः अपि. घ्नतः अपि म्हणजे ते मला मारत असले तरी सुद्धा, ते हातामध्ये शस्त्र घेऊन मला काय करायला लागले? मारायला लागले, माझं मस्तक छेदन करायला लागले तरी सुद्धा घ्नतः अपि. घ्नतः अपि म्हणजे मला शस्त्राने मारत असले तरी सुद्धा त्रैलोक्य राज्यस्य हेतोः अपि. आणि त्यांना प्रतिकार करून त्यांना मी मारल्यावर मला त्रैलोक्याचं राज्य जरी मिळत असलं तरी सुद्धा, त्रैलोक्य राज्यस्य फक्त इथलं हस्तिनापूरचं भारताचं राज्य नाही,
सगळ्या पृथ्वीवरचं पण नाही, सगळ्या त्रैलोक्याचं राज्य म्हणजे मृत्यूलोकातलंही, स्वर्गातलंही आणि पाताळ लोकातलंही असं त्रैलोक्याचं राज्य जरी मला मिळत असलं, मग त्या इच्छेनं सुद्धा एतान हंतुम न इच्छा, मी या स्वजनांना मारू इच्छित नाही. कळलं का? ते जरी मला मारत असले, लक्षामध्ये ते जरी मला मारत असले तरी सुद्धा मला या त्रैलोक्याचं राज्य जरी मिळत असलं त्यांना मारून, तरी सुद्धा मी त्यांना मारू इच्छित नाही. कळलं का? मग आता त्रैलोक्याचं राज्य जरी मिळायला लागलं तरी मी त्यांना मारू इच्छित नाही, तर मग आता ह्यांना मारून मला किती मिळणार आहे? फक्त एवढं जमिनीवरचं राज्य, आणि ते काय सगळं मोठं थोडं होतं 12 वर्षातलं फक्त. समजते का? मग एवढ्या पृथ्वीच्या राज्याकरता मी यांना मारू इच्छित काय? मही कृत्य नुकीम, मही म्हणजे पृथ्वीच्या राज्याकरता मी यांना मारीन काय किंवा मारू काय? हा, समजते का? लोक समजते ना? अर्जुनाला सांगू काय? बघा, मधुसूदना घतः अपि, मला ते मारत असले तरी सुद्धा, लक्षात, त्रैलोक्य राज्यसे हेतोः अपि, आणि मला त्रैलोक्याचं राज्य प्राप्त होत असलं तरी सुद्धा एतान हंतुम न इच्छामि, यांना मी मारू इच्छित नाही. तर मग महिकृते नुकीम, मग या पृथ्वीच्या राज्याकरता मी त्यांना मारू काय किंवा मारीन काय? हा, असं करतो.